आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. हल्ली अंमल महाडिक जास्त भेटतात तुमच्यापेक्षा. AY पाटील आणि KP पाटील एक होणार असतील तर महाडिक आणि पाटील एक व्हायला अडचण काय? ही वाक्ये आहेत आमदार सतेज पाटील यांची. या वाक्यानंतर गेले महिनाभर महाडिक आणि पाटील जिल्ह्यातील गट एकत्र येणार का याची चर्चा जोरात सुरू झाली. याच चर्चेच्या दरम्यान आमदार अंमल महाडिक यांनीही आमदार सतेज पाटील यांच्याबरोबर आपल्या भेटीगाठी होत असतात. कारण त्यांनी सांगितलेलं आहे तेही एका कारखान्याचे चेअरमन आहेत, तेही जिल्हा बँकेचे चेअरमन आहेत, मीही जिल्हा बँकेचे चेअरमन आहे, मीही एका कारखान्याचा चेअरमन आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या भेटीगाठी होतच राहतात असा खुलासा आमदार अंमल महाडिक यांनी केला आहे. एकूणच गेले महिनाभर कोल्हापूर जिल्ह्यात महाडिक आणि पाटील एक होणार का? गोकुळचा जो वाद सुरू आहे त्या वादाच्या पार्श्वभूमीवर मंत्री हसन मुश्रीफ आणि महाडिक गटात जोरदार युद्ध सुरू झालेलं आहे, आरोप प्रत्यारोप सुरू झालेला आहे. या पार्श्वभूमीवर आता महाडिक आणि पाटील या दोघांच्यातला जी काय अलीकडं वाक्ये येत आहेत त्यावरून कोल्हापूर जिल्ह्यात आता नवीन समीकरण येणार का याची चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भात आमदार अंमल महाडिक नेमकं काय म्हणाले पहा. हे बघा, मी एका कारखान्याचे चेअरमन आहे, ते एका कारखान्याचे चेअरमन आहेत, ते एका बँकेचे जिल्हा बँकेचे संचालक आहेत, मीही संचालक आहे. निश्चितपणे आमच्या भेटी होतात, विषय होतात, सगळ्यांसमोर विषय होतात. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून किंवा राज्यात काय धोरणात्मक विषय असतील नक्कीच आम्ही एकमेकाशी चर्चा सगळ्यांसमोर करतो आणि सगळ्यांबरोबर घेऊन जाऊन सगळ्यांना ज्या दुरुस्त्या आहेत किंवा काय वाटते ते आपलं मत मांडतो आणि आम्ही त्यातनं पुढे जातो. कायदेशीर बाब आहे याच्या संदर्भामध्ये 2027 होईल किंवा त्यानंतर होईल. ज्यावेळी कायदा करता येईल लोकांनाही आम्ही आवाहन करतोय, ज्याला यायचे ते सकारात्मक येतील, ज्याला नाही यायचे ते नाही म्हणतील. त्या संदर्भात आम्ही कन्व्हिन्स करू, ज्याला होय म्हणायचं त्याला होणे म्हणण्यासाठी करू प्रयत्न, जो नाही काम होतं त्याला कन्व्हिन्स करू आपण की कशा पद्धतीने बाबा आपण जर शहरामध्ये आल्यानंतर आपल्याला काय काय सुविधा मिळणार आहेत, आपण काय करणार आहे, या संदर्भात आपल्याला या सगळ्या गोष्टीने विचार केला पाहिजे. पुढच्या विचार ओके थँक्यू. निश्चितच कालांतरानुसार कित्येक वर्ष झाले हद्दवाढ झालेली नाही. आज जिल्हा परिषद निवडणुका झाल्यात, आता सगळ्या पंचायत समिती निवडणुका झालेल्या आहेत. भविष्यामध्ये शहर वाढलंच पाहिजे. शहर वाढीसाठी लोकांनी सकारात्मकपणे स्वीकारलंही पाहिजे. रिझल्ट डेव्हलपमेंट पाहिजे असते तर आम्ही सगळ्यांनीच एक चांगला विचार घेऊन व्हिजन घेऊनच पुढे गेलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला मला असं वाटतं की याच्यामध्ये कोण विरोध जास्ती करणार नाहीत. लोकांना अपेक्षित आहे की ज्या कोल्हापूरमध्ये ज्या सुविधा मिळतात त्या सगळ्या सुविधा आम्हाला मिळाव्यात, त्याचे रेट्स जास्त नको किंवा ज्याच्यामध्ये ते किमान कमाल त्या बेसिसवरती असेल तशी त्याची इच्छा. महायुती म्हणूनच राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब जे आदेश देतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल. यामध्ये ह्या सहकाराच्या निवडणुका आहेत, त्याच्यामध्ये टीकाटिप्पणी केली जाते, आरोप प्रत्यारोप केले जातात. पण निश्चितच आहे काय म्हणतो आपण की आपलं ठेवायचं झाकून आणि वाकून बघायचं, दुसऱ्याचं बघायचं वाकून, ही जी पद्धत आहे ही बंद असू दे, बंद व्हायला पाहिजे. ज्या पद्धतीने 5 वर्ष सत्ता ज्यांच्याकडे होती त्यांनी त्याच्या संदर्भात आरोप कोण करतं आणि कोणावर करतात ह्याचा विचार त्यांनी केला पाहिजे. या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनीच या संदर्भामध्ये गोकुळ दूध संघ हा जिल्ह्याचा दूध संघ आहे याच्याबद्दल सकारात्मक विचार करा. वाद समोर येतोय कारण त्याला जोडून एक प्रश्न की तानाजी पाटलांनी इशारा दिले काय असेल याच्यामध्ये सत्ता जी आहे ती आता तुम्हाला माहिती आहे पाठीमागचे 5 वर्ष कुणाकडे होती आणि 5 वर्षाची सत्ता त्यांच्याकडे होती. त्यांना ओपन आहे, ते त्यांच्याकडे सगळं रेकॉर्ड आहे की ह्याच्यामध्ये काय चुकीच्या घटना घडल्यात का बरोबर घटना घडलेल्या त्याचा शहानिशा करायचा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे मी उलटं म्हणतो की जी सगळी चौकशी करायची तर तुम्ही सखोल चौकशी करावी. आम्ही त्यासाठी सकारात्मक मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत. मला असं वाटतं की या ठिकाणी आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी एक आव्हान केलं होतं आपल्याला की गरज असेल तरच तुम्ही गरजेपुरतीच गाडी वापरा, फ्यूल वापरा किंवा आपण स्वतः त्याच्यामध्ये अनुकूल करा असं त्यांचं म्हणणं होतं. मला नक्कीच माहिती की कोल्हापूरकर या आव्हानाला साथ देतील आणि ज्या ठिकाणी मला असं वाटत नाही की पेट्रोल डिझेलची कमतरता तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भासत नाही आहे. आणि नक्कीच या संदर्भामध्ये वरिष्ठ लेवलला सर्वतोपरी प्रयत्न हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघं मिळून या ठिकाणी करत राज्य सरकार